जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आज या ठिकाणी सेंट्रल हॉस्पिटलच्या आपण प्रांगणामध्ये आहोत। सेंट्रल हॉस्पिटल हे जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय, या रुग्णालयामध्ये टोकावडे पासून बोवली, वरप, कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यामधील विविध खेडी, कल्याण तालुक्यामधली विविध खेडी, डोंबिवली तालुक्यातली विविध खेडी आणि या 3 महानगरपालिकेमधले लोक या ठिकाणी औषधोपचारासाठी येतात। आज महाराष्ट्र शासनाने या विभागातली सगळा जर विचार आपण केला तर कमीत कमी 25 ते 30 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांसाठी सेंट्रल हॉस्पिटल हे एकच जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये आजची अवस्था जर आपण पाहिली तर 2 दिवसापूर्वी एक भयानक गोष्ट घडली की या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने कुठलीच उपलब्धता न केल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी इथे गोंधळ घातला। माझं असं म्हणणं आहे, रुग्णाचे नातेवाईक असो किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर असो, हे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त दोषी महाराष्ट्राचं आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन जबाबदार आहे। कारण आज गेली अनेक वर्षे हॉस्पिटलच्या माध्यमातून, उल्हासनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून अनेक वेळा सांगण्यात आले की हॉस्पिटल मोठं बनवण्यात यावं, कमीत कमी 400 खाटाचं हॉस्पिटल बनवण्यात यावं, परंतु आजही हा प्रश्न शासनाकडून जाणून बुजून दुर्लक्षित केला जात आहे। आम्हाला शासनाला जाब विचारायचा आहे की एवढ्या लोकांच्या जीवन मरणाची खेळ करण्याचा तुम्हाला अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे का? कारण भारतीय संविधानानं ज्या प्रकारे आर्टिकल 21 मध्ये सांगितले की मानवाच्या जीविताचा आधी संरक्षण व्हायला पाहिजे आणि या संरक्षणामध्ये आरोग्य हे प्रमुख घटक आहे। या आरोग्याच्या संदर्भामध्ये या हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाहीत, कारण औषधाचा पुरवठा होत नाही। इथे डॉक्टर कमी आहेत, बरेच डॉक्टर इथे कॉन्ट्रॅक्ट मध्ये पाठवले जातात। ज्या रुग्णांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टीच्या ठिकाणी सुद्धा जर सरकार कॉन्ट्रॅक्टचे डॉक्टर नेमत असतील, सिस्टर कॉन्ट्रॅक्टचे नेमत असतील, तर याचा अर्थ निश्चितच आहे की महाराष्ट्र शासन हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचं आहे की नाही काम करत नाही। आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाला, आरोग्य मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की लवकरात लवकर उल्हासनगर या शहरामध्ये असलेलं जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी ते हॉस्पिटल कमीत कमी 400 खोट्याचं बनवण्यात यावं। सोबतच कारण इथले कर्मचारी, डॉक्टर, अधिकारी हे हॉस्पिटल पासून दूर राहायला असल्यामुळे वेळेवर त्यांना उपस्थित राहता येत नाही, तर त्यासाठी त्यांना या ठिकाणी निवासस्थानाची सोय करण्यात यावी। सोबतच कारण ग्रामीण भागातून 40-50 किलोमीटरच्या अंतरावरून लोक इकडे येतात रुग्णाच्या सोबत। ज्यावेळेस इथे येतात त्या रुग्णाच्या सोबत कोणतरी एखादा नातेवाईक असतो, तो आसपास कुठेतरी आसरा शोधतो, कधी कधी फुटपाथलाही झोपतो। जर त्यामुळे तो रुग्णाबरोबर आलेला नातेवाईक सुद्धा उद्याचा रुग्ण घडू शकतो। या गोष्टीची दक्षता घ्यावी म्हणून कमीत कमी एका रुग्णाला, जे दूर अंतरावरून आलेले आहेत, रुग्णाच्या नातेवाईकाला, एका कमीत कमी नातेवाईकाला राहण्यासाठी धर्मशाळा बांधण्यात यावी, हे एक आमचं मागणं आहे। आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचा दर्जा श्रेणीवर्धन, हे श्रेणीवर्धन तेव्हा होऊ शकतं ज्यावेळेस महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे लक्ष घालून याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवेल आणि या ठिकाणी सगळ्या सुविधा निर्माण करेल। सोबतच इथं कोणतेही मेडिकल कॉलेज नसल्यामुळं पण आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की जवळ शहरामध्ये, अंबरनाथ शहरामध्ये मेडिकल कॉलेज बनवलेलं आहे। त्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी पाठवण्यात यावेत आणि ती दक्षता घ्यावी, जेणेकरून हा जो मी 25-30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांच्या, रुग्णांच्या सुविधाची सोय होईल, एवढीच माझी विनंती आहे। आपण लक्ष द्याल अशी आशा बाळगतो। धन्यवाद। जय भारत।